सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं. आता तर फ्रीवाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. घर बसल्या बायकांना बसून पगार देते, पण आम्ही कष्ट करणारे ना, आम्हाला पगार देत नाही सरकार. वाईट इतकंच वाटतंय. 33,000 कोटी वर्षाला लागतात, त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे, कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही. सरकार खरंच आमची चेष्टा करत आहे, कारण कसं आहे, आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील दिलेले नाहीत. त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिल्या वेळेस असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की ज्यातून 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत. आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं, पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही. आणि अशा मास्कमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसलो, मला असं वाटतं की ते एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. अरे कशाला असले धंदे करता.